युनिक कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अपूर्णांकाची बेरीज व अपूर्णांकाची वजाबाकी या दोन क्रिया शिकणार आहोत। तो अपूर्णांकाची वजाबाकी हे शिकण्यापूर्वी अपूर्णांक म्हणजे काय असतो याविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो। अपूर्णांक तर मित्रांनो अपूर्णांक म्हणजेच काय? फ्रॅक्शन। तर अपूर्णांक म्हणजे काय? जी संख्या पूर्ण नाही। एक्झाम्पल मध्ये हे 7 ही संख्या आहे। 7 ही संख्या पूर्ण आहे मित्रांनो, पण ह्या ठिकाणी 2/5 ही संख्या पूर्ण नाही, म्हणजे ही संख्या पूर्ण आहे। 2/5 म्हणजे अशा प्रकारे भागाकार स्वरूपामध्ये जी संख्या असते ती संख्या अपूर्णांक असते मित्रांनो। 8 ही संख्या पूर्ण आहे मित्रांनो। पुन्हा ह्या ठिकाणी 4/7 ही संख्या अपूर्णांक आहे मित्रांनो। आणि छेद या स्वरूपामध्ये येत असेल मित्रांनो तर त्या संख्येला अपूर्णांक असे म्हणतात। तर ह्या ठिकाणी 8/11 तर अशा प्रकारच्या संख्येला अपूर्णांक असे म्हणतात मित्रांनो। तर ह्या अपूर्णांकामधील जी वरची संख्या असते, वर जी संख्या असते मित्रांनो, त्या संख्येला अंश असे म्हणावे, अंश किंवा न्यूमरेटर। आणि अपूर्णांकामधील जी खाली संख्या असते, खाली छेद म्हणजेच काय मित्रांनो? डिनॉमिनेटर। आणि ही जी पूर्ण दोन्ही संख्या असतील मित्रांनो, फ्रॅक्शन म्हणजेच काय मित्रांनो? अपूर्णांक। तर अशा प्रकारे जी संख्या पूर्ण नाही ती संख्या म्हणजे काय? अपूर्णांक असते। अपूर्णांकामधील जी वरची संख्या असते त्याला काय म्हणायचं मित्रांनो? अंश म्हणायचं, म्हणजेच काय म्हणायचं? न्यूमरेटर। खाली असते मित्रांनो त्या संख्येला छेद किंवा मित्रांनो, आणि या दोन्ही संख्येला एकत्रित लक्षात ठेवायचं काय म्हणायचं मित्रांनो? दोन्ही संख्येला एकत्रित फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक असे म्हणायचं। तर अपूर्णांकाचे मित्रांनो दोन प्रकार पडतात। तर पहिला प्रकार म्हणजे व्यवहारी अपूर्णांक, दुसरा प्रकार म्हणजे दशांश अपूर्णांक। आज आपण व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि व्यवहारी अपूर्णांकाची वजाबाकी शिकणार आहोत। दोन्ही प्रकारामधील मित्रांनो हे 2/5 ही जी संख्या आहे मित्रांनो, त्या संख्येला व्यवहारी अपूर्णांक असे म्हणायचे। पुन्हा 0.25 हा जो असतो व्यवहारी अपूर्णांक, हा जो असतो दशांश अपूर्णांक। आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाच्या क्रिया शिकायच्या आहेत मित्रांनो। व्यवहारी अपूर्णांकामधील पहिली क्रिया म्हणजे अपूर्णांकाची बेरीज। अपूर्णांकाची बेरीज ही दोन प्रकारे करण्यात येते। तर त्यामधील अपूर्णांकाचा छेद जर समान असेल तर त्याचा प्रकार वेगळा मित्रांनो, आणि अपूर्णांकाचा छेद हा वेगळा असेल त्यांची बेरीज करताना त्यांचा प्रकार वेगळा। त्यामधील छेद समान असेल तर हा पहिला प्रकार बघू मित्रांनो। छेद समान असेल मित्रांनो, छेद समान असेल म्हणजे यामधील पहिले उदाहरण 2/5 प्लस 1/5। तर ह्या ठिकाणी हे जे मित्रांनो पहिले उदाहरण घेत आहोत बघा, त्या ठिकाणी हे 2 म्हणजे अंशामध्ये, 5 म्हणजे छेदामध्ये, पुन्हा 1 म्हणजे अंशामध्ये, 5 म्हणजे छेदामध्ये। तर ह्या ठिकाणी खालील संख्या जी आहे छेद या दोन्ही अपूर्णांकाचे छेद कसे मित्रांनो? समान आहेत। जर समान असतील, जर अपूर्णांकाचे छेद समान असतील तर त्यांची बेरीज करताना जो छेद समान आहे तो एकच वेळा लिहायचा मित्रांनो। आणि ह्या वरील संख्या जी आहे जशास तसे लिहायच्या। वर अंशामध्ये कोण आहे? 2 आहे, चिन्ह कोणतं आहे? या ठिकाणी प्लस आहे। पुढे अंशामध्ये संख्या कोणती आहे? 1 आहे। अशा प्रकारे मांडणी करायची मित्रांनो। पुन्हा 2 आणि 1 या दोघांची मित्रांनो बेरीज काय मित्रांनो? 3 छेदामध्ये 5। तर अशा प्रकारचं जर दोन अपूर्णांकाचा किंवा 2 पेक्षा अधिक अपूर्णांकाचा छेद समान असेल तर अशा प्रकारे क्रिया करायची मित्रांनो। त्यापुढील उदाहरण बघा, 7/3 प्लस 3/3 प्लस 4/3। तर ह्या ठिकाणी मित्रांनो ह्या तिन्ही अपूर्णांकाचा छेद कसा आहे मित्रांनो? ह्या ठिकाणी 3, ह्या ठिकाणी 3, ह्या ठिकाणी 3, म्हणजे छेद हा समान आहे। आणि छेद हा समान असेल तर अपूर्णांकाची बेरीज करताना छेद जर समान असेल तर एकच छेद लिहायचा मित्रांनो। आणि वरील जे अंश आहेत, अंश जशास तसे मित्रांनो काय लिहायचं? चिन्हासोबत लिहायचं मित्रांनो। त्या ठिकाणी सर्वात पहिले 7 हा अंशामध्ये संख्या आहे, चिन्ह कोणता आहे मित्रांनो? प्लस आहे। पुन्हा ह्या ठिकाणी 3 लिहायचं, पुन्हा प्लस लिहायचं मित्रांनो, 4 लिहायचं। त्यापुढील क्रिया करा मित्रांनो। या सर्वांची बेरीज 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14/3। त्या ठिकाणी कोणत्याही संख्येनं भाग जाणार नाही मित्रांनो, म्हणजे अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे। त्यापुढील उदाहरण बघा, 5/27 प्लस 1/27 प्लस 2/27
प्लस 1/27. तर मित्रांनो या ठिकाणी त्या चारही अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर छेद बघायचे मित्रांनो. छेद हा कसा मित्रांनो, छेद हा समान आहे. जर छेद हा समान असेल आणि अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर छेद हा एकच वेळा लिहायचा मित्रांनो. पुन्हा ह्या अंशांची सर्वांची मित्रांनो बेरीज करा. 5 प्लस 1 प्लस 2 प्लस 1 मित्रांनो. तर अशा प्रकारे ह्या अंशामध्ये काय करा मित्रांनो, अंशाची बेरीज. 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 काय मित्रांनो 9, 9/27. 9 आणि 27 हे कोणत्या मित्रांनो पाड्यामध्ये आहे बघा, 9च्या पाड्यामध्ये. 9 1 9, 9 त्रिक 27. अशा प्रकारे शेवटचं उत्तर मित्रांनो 1/3 आलेलं आहे. तर व्यवहारी अपूर्णांकामधील जर छेद समान असेल तर बेरीज करताना हा प्रकार वापरायचा आहे मित्रांनो, किंवा ही पद्धत वापरायची. अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो. जर छेद समान असेल तर छेदा जशाच लिहायचा मित्रांनो आणि अंशामध्ये अंशाची बेरीज करायची मित्रांनो. त्या आपण प्रकार काय, जर अपूर्णांकाची बेरीज करायची असेल आणि छेद हा असमान असेल, छेद असमान असेल तर मित्रांनो अपूर्णांकाची बेरीज करताना जर छेद असमान असेल तर ती कशा प्रकारे बेरीज करतात ते बघा मित्रांनो. त्यामधील पहिले उदाहरण 2/3 प्लस 1/5. तर मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी अंश किती आहे 2, छेद किती आहे 3, अंश किती मित्रांनो 1, छेद किती आहे 5. तर छेद हा 3 आहे, छेद हा 5 आहे. छेद हा समान आहे का, जर समान असेल तर जे ह्या पूर्वी आपण शिकल्या त्या पद्धतीने करायचं मित्रांनो. पण ह्या ठिकाणी दोन अपूर्णांकाचा छेद हा असमान किंवा वेगळा आहे मित्रांनो. जर वेगळा असेल तर ह्या ठिकाणी मित्रांनो तिरपा गुणाकार करून हे गणित सोडवायचं आहे मित्रांनो. तर कशा प्रकारे बघा, या ठिकाणी सुरुवातीला पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद या दोघाचा गुणाकार मांडायचा मित्रांनो. अंश किती आहे ओव्हर 2, गुणाकारामध्ये छेद किती आहे मित्रांनो 5, म्हणजे या दोघाचा गुणाकार मांडायचा आहे मित्रांनो. त्या ठिकाणी चिन्ह आहे जशाच तसा प्लस लिहायचं मित्रांनो. आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा जो अंश आहे म्हणजे अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद या दोघाचा गुणाकार पुढे मांडा मित्रांनो. 1/3 आणि छेदामध्ये मित्रांनो या ठिकाणी त्या दोन्ही छेदाचा गुणाकार छेदामध्ये म्हणजे 3/5. जर छेद असमान असेल तर अशा प्रकारे क्रिया करायची आहे. जर समजून घ्यायची असेल मित्रांनो त्या ठिकाणी समजा हे अंश छेदामध्ये बी प्लस अंशामध्ये सी छेदामध्ये डी अशा प्रकारचे गणित येत असेल मित्रांनो तर या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकाचा आणि पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे a/d हे प्लस चिन्ह मित्रांनो या ठिकाणी लिहायचं आहे. पुन्हा या ठिकाणी सी गुणिले बी मित्रांनो आणि छेदामध्ये छेदाचा गुणाकार छेदामध्ये लिहायचा आहे मित्रांनो आणि सोडवायचा आहे. अशा प्रकारे जर छेद असमान असेल तर अशा प्रकारे आपण सोडू शकता. या ठिकाणी मित्रांनो बघा 2×5 प्लस 1 3 छेदामध्ये 3×5 15 आणि 10 प्लस 3 या दोघांची बेरीज मित्रांनो 13 होते. इतर खाली या ठिकाणी छेदामध्ये 15ला 15. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो छेद असमान असेल तर गणित सोडू शकता. तर ह्या ठिकाणी हा फॉर्म्युला किंवा हे सूत्र अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. हे सूत्र आठवण ठेवायचं आहे. त्यापूर्वी उदाहरण बघा मित्रांनो 2/5 प्लस 3/4. तर ह्या ठिकाणी छेद हा असमान आहे मित्रांनो. जर छेद हा असमान असेल तर या ठिकाणी डायरेक्ट मित्रांनो करा ह्या दोघाचा गुणाकार 2×8 या ठिकाणी लिहायचं मित्रांनो. या ठिकाणी प्लस चिन्ह द्यायचं. पुन्हा त्या 3 आणि 5 म्हणजे दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश पहिल्या अपूर्णांकाचा छेद या दोघाचा गुणाकार 3×5 15 लिहायचं मित्रांनो. छेदामध्ये या दोन्ही अपूर्णांकाचा छेदामध्ये गुणाकार करावा 5×20. तर अशा प्रकारे या ठिकाणी 15 आणि 8 या दोघांची बेरीज केली असता ते 20 अंशामध्ये छेदामध्ये 20 आलेलं आहे मित्रांनो. पुढील गणित बघा 7/11 प्लस 2/4. तर मित्रांनो छेद हा दोन्ही अपूर्णांकाचा असमान असेल तर दोघाचा तिरपा गुणाकार करून या ठिकाणी क्रिया करायची मित्रांनो. 7चा पाडा 4 पर्यंत 7×4 = 28 ठिकाणी प्लस चिन्ह लिहा मित्रांनो. पुन्हा 2चा पाडा 11 पर्यंत 2×11 = 22 मित्रांनो. छेदामध्ये 11चा पाडा 4 पर्यंत 11×4 = 44.
जर या ठिकाणी 28 आणि 22 या दोघांची बेरीज केली असता 8 आणि 2 10 ला त्याला 1 मित्रांनो, या ठिकाणी 2 आणि 2 4 आणि 1 मित्रांनो 50 भागिले 44. जर भाग जात असेल मित्रांनो तर भाग या ठिकाणी द्या मित्रांनो. 50 भागिले 44 म्हणजे पाडात मित्रांनो 2 चा, बे 1 बे 2 4, त्या 5 तून 4 उरले किती मित्रांनो 1 शिल्लक आहे बघा. बे 5 10, पुन्हा बे 1 बे 2 4 बे 2 4. अशा प्रकारे 25/22 हे आपले शेवटचे उत्तर आलेले आहे. म्हणजे छेद असमान असेल तर या ठिकाणी ह्या सूत्राचा वापर करून गणित सोडवावे. ए छेद बी प्लस सी छेद डी असेल मित्रांनो, तर या दोघांचा गुणाकार म्हणजे ए गुणिले डी प्लस त्या सी आणि बी चा गुणाकार मित्रांनो पुन्हा सी गुणिले बी छेदामध्ये दोन्ही अपूर्णांकाच्या छेदाचा गुणाकार छेदात लिहायचा मित्रांनो. अशा प्रकारचे गणित सोडवायचे आहे. हा फॉर्म्युला किंवा हे सूत्र वापरायचे आहे मित्रांनो. ह्या प्रश्नामधील 4 अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर चारही अपूर्णांकाचा छेद बघितले असता 5 आहे, 10, 15, 20 म्हणजे छेद हा असमान आहे. आणि जर छेद असमान मित्रांनो असेल तर सूत्र कोणतं वापरता, ए छेद बी प्लस सी छेद डी म्हणजे त्रिपा गुणाकार करून काय करता या ठिकाणी उत्तर काढण्याचा प्रयत्न मित्रांनो करता. पण जर 2 अपूर्णांक आले असतील तर ते सूत्र वापरावं मित्रांनो. आणि अशा प्रकारे जास्त अपूर्णांक जर येत असतील तर ह्या ठिकाणी छेद समान करून घ्यावे. छेद समान करून घेताना लक्षात घ्या मित्रांनो, त्या ठिकाणी जे आपल्या छेदामध्ये आहे मित्रांनो, तर या छेदामध्ये जी संख्या आहे त्या संख्येचा सर्वांचा मित्रांनो काय करायचं, लसावी काढायचा. लसावी. आता लसावी म्हणजे मित्रांनो काय, तर लसावी म्हणजे काय, हे 5, 10, 15, 20 या संख्येनं भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे काय असते मित्रांनो, लसावी असते. म्हणजे सर्वात संख्या मोठी कोणती, 20 संख्या सर्वात मोठी आहे मित्रांनो. पण 20 या संख्येला 15 ने भाग जाणार नाही. 10 न भाग जाऊ शकतो, 5 न भाग जाऊ शकतो, पण 15 न भाग जाऊ शकत नाही. म्हणजे 20 च्या डबल मित्रांनो काय घ्या मित्रांनो 40. तर 40 या संख्येला सुद्धा 15 ने भाग जाऊ शकत नाही. म्हणजे 40 पण लसावी येणार नाही मित्रांनो. काय करा या ठिकाणी टेबल काय करा 60 घ्या. 60 म्हणजे 60 या संख्येला 20 ने भाग जाईल, 15 ने भाग जाईल मित्रांनो, 10 ने सुद्धा भाग जाईल, पुन्हा 5 ने सुद्धा भाग जाऊ शकतो मित्रांनो. या पूर्ण अपूर्णांकाच्या छेदाचा जो लसावी आलेला आहे मित्रांनो किती आलेला आहे 60. 60 हा लसावी आलेला आहे. या ठिकाणी सर्वांनी मित्रांनो काय लिहायचं आहे, 60 हा एकच छेद लिहायचा आहे. या ठिकाणी 5 या संख्येला कितीने गुणावे म्हणजे 60 होते मित्रांनो, तर 12 या संख्येने गुणावे म्हणजे 60 होते मित्रांनो. 12 पंचे 60. तसं जसं छेदामध्ये 12 ने गुणले असता अंशामध्ये सुद्धा 12 ने गुणायचं आहे. पुन्हा ह्या 10 या संख्येला कितीने गुणायचं म्हणजे 60 मित्रांनो, तर 10 या संख्येला 6 ने गुणले असता 60 होते. 10 60 मित्रांनो, तर या ठिकाणी अंशाला सुद्धा 6 ने गुणायचं आहे. 15 या संख्येला कितीने गुणावे म्हणजे 60 होते मित्रांनो, तर 15 या संख्येला 4 ने गुणले असता 60 होते मित्रांनो. तसं वर सुद्धा 4 ने गुणायचे आहे. पुन्हा 20 या संख्येला कितीने गुणावे म्हणजे 60 होते मित्रांनो, तर 3 ने गुणावे. 20 त्रिक 60. अशा प्रकारे या ठिकाणी अंशामध्ये सुद्धा 3 ने गुणायचे आहे मित्रांनो. पुन्हा बघा या ठिकाणी 12 पंचे 60, पुन्हा 10 60, 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60. अशा प्रकारे लसावी जो आलेला आहे 60 त्या ठिकाणी सर्व संख्येला गुणून घेतलेले आहे. बघा आता वर जी अंशामध्ये गुणाकार येतो मित्रांनो जशा तसं लिहा. 12 दोन्ही 24 प्लस 6 एक 6 प्लस पाऊण चौक 20 प्लस 4 त्रिक 12. तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे सर्वांचा छेद समान झालेला आहे. छेद म्हणजे काय, 12 पंचे 60, 10 60, 15 चौक 60, 20 त्रिक 60. जर छेद समान असेल तर अपूर्णांकाची बेरीज करताना छेद हा एकच लिहायचा मित्रांनो, आणि वर जे अंश येतील जशा तशा अंशाची बेरीज लिहायची मित्रांनो. तर या ठिकाणी वर बेरीज करून टाका मित्रांनो. तर 24 आणि 6 मित्रांनो 30, 30 आणि 20 काय मित्रांनो 50 आणि 50 आणि 12 मित्रांनो त्या ठिकाणी 62 हे आपलं शेवटचं उत्तर मित्रांनो. 62/60. जर हे दोन्ही संख्या कोणत्या पर्यायात मित्रांनो, तर 2 न भाग जाते मित्रांनो, तर बेत्रिक 6 बे 1 बे बेत्रिक 6 शून्याला 0 म्हणजे शेवटचं उत्तर मित्रांनो 31/30. अशा प्रकारे जर अशा प्रकारे जास्त अपूर्णांक येत असतील आणि छेद जर समान नसेल मित्रांनो, तर छेद हा लसावी या पद्धतीचा वापर करून मित्रांनो त्या ठिकाणी छेद समान करून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचे आहे. आणखी तर मित्रांनो या ठिकाणी
पहिला अपूर्णांक, दुसरा अपूर्णांक, तिसरा अपूर्णांक, तीन अपूर्णांकाची बेरीज असेल मित्रांनो. पण छेद हा कसा आहे मित्रांनो, समान छेद नाही. जर समान छेद नसेल तर त्या ठिकाणी तिरपा गुणाकार करून सुद्धा हे गणित सोडू शकता आपण. दोन अपूर्णांक आले तर तिरपा गुणाकार हा व्यवस्थित करता येतो मित्रांनो. पण अशा प्रकारे दोन किंवा दोन पेक्षा अधिक अपूर्णांक येत असतील, त्यांची बेरीज करायची असेल तर छेद हा समान करून घ्यावा. आणि छेद हा समान करून घ्यायचा असेल तर लसावी या पद्धतीने छेद हा समान करून घ्यावा. जर लसावी पद्धत वापरायची मित्रांनो असेल तर काय करा, या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकाचा छेद 10 आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 20 आहे आणि तिसऱ्या अपूर्णांकाचा छेद किती मित्रांनो 5 आहे. या तिन्ही संख्यापैकी संख्या सर्वात मोठी कोणती आहे, 20 ही संख्या सर्वात मोठी आहे. 20 या संख्येला बाकी संख्येनं भाग जातो का लक्षात घ्यायचे मित्रांनो. म्हणजे 20 ही संख्या 10च्या पाड्यामध्ये आहे काय, 10च्या पाड्यामध्ये मित्रांनो आहे. 10 दोन्ही 20. पुन्हा 5च्या पाड्यामध्ये 20 संख्या आहे काय, आहे मित्रांनो, 5×4 = 20. अशा प्रकारे त्या तिन्ही संख्येचा लसावी हा 20 हाच लसावी आहे मित्रांनो. मग 20 हा लसावी असेल, लसावी हा 20 आहे मित्रांनो. लसव ठिकाणी 20 ही छेदामध्ये संख्या करून घ्यायची मित्रांनो. म्हणजे कसं बघा, ठिकाणी 20 हा लसावी आहे म्हणजे 5 या संख्येला कितीने गुणा म्हणजे 20 येते मित्रांनो. तर 5 या संख्येला 4 या संख्येनं गुणला असता 20 येते मित्रांनो, 5×4 = 20. पण छेदामध्ये जर 4 न गुणला असता त्या ठिकाणी अंशामध्ये सुद्धा 4 न गुणायचं आहे. पुन्हा ऑलरेडी 20 आहे, गुणायची आवश्यकता नाही मित्रांनो. त्या ठिकाणी 10 या संख्येला 10 या संख्येला कितीने गुणा म्हणजे 20 येते मित्रांनो, तर 2 न गुणावे. त्याच प्रकारे अंशामध्ये सुद्धा 2 न गुणायचं आहे. पुन्हा करा मित्रांनो, या ठिकाणी 2×4 भागिले 10×2 = 20. या ठिकाणी प्लस 4/20 जशास तसं प्लसला प्लस 2×4 8/20. तर अपूर्णांकाची बेरीज करताना छेद हा समान झालेला आहे मित्रांनो. जर छेद समान असेल तर एकच छेद लिहायचा आणि अंशात जी बेरीज आहे ती लिहून घ्यायचं मित्रांनो. 4 + 4 + 8. पुन्हा पुढील स्टेप करायचं असेल तर मित्रांनो छेद जशास तसा 20 मित्रांनो. 4×4 8, 8×8 16. तर 16/20. 16/20 म्हणजे काय मित्रांनो, 4 न पूर्ण भाग जातो. 4×4 16, 4×5 = 20, 4/5 या प्रश्नाचं शेवटचं उत्तर आहे. तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, छेद हा समान आहे का, छेद समान नाही तर छेद हा समान करून घ्यायचा मित्रांनो. छेद समान करून घ्यायचा असेल तर या ठिकाणी 10 आहे, या ठिकाणी किती मित्रांनो 5 आहे. तर 5 या संख्येला कोणत्या संख्येने गुणायला पाहिजे म्हणजे 10 येते मित्रांनो. तर 5 या संख्येला 2 ने गुणले असता उत्तर 10 येते. 5×2 = 10. पुन्हा अंशामध्ये सुद्धा 2 ने गुणून घ्यायचे आहे. 5×2 = 10 छेदामध्ये पुन्हा 10. छेद समान असेल तर त्याची बेरीज करणं मित्रांनो सोपं होते. बघा ठिकाणी 2×4 भागिले 5×2 = 10 प्लस 4ला 4 10ला 10. दोन अपूर्णांकाचा छेद जर समान असेल तर एकच छेद लिहायचा मित्रांनो. आणि अंशामध्ये कोण आहे 4 + 4, 4×4 8. दोघांची बेरीज 10ला 10 मित्रांनो. दोन्ही संख्या 2च्या पाड्यात मित्रांनो. तर 2×4 8, 2×5 = 10. तर शेवटचं उत्तर मित्रांनो 4/5. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला अपूर्णांकाची बेरीज ह्या भागाविषयी माहिती घेता येते. पुढील मित्रांनो एक पॉइंट आहे बघा, पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक नेमकं कसा तयार होतो मित्रांनो, ह्याविषयी थोडी माहिती होत बघा ठिकाणी. तर मित्रांनो 4/3 म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक कोणत्या अपूर्णांकापासून तयार होतो मित्रांनो, त्या ठिकाणी अंशाधिक अपूर्णांकापासून पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार होतो. आता हे अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, ज्या अपूर्णांकाचा अंश हा मोठा असतो छेदापेक्षा, ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो तो अपूर्णांक म्हणजे काय, अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक. तर मित्रांनो बघा या ठिकाणी अंश हा मोठा असेल तर तो म्हणजे काय, अंशाधिक अपूर्णांक. आणि अंशाधिक अपूर्णांकालाच आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करता येते मित्रांनो. ते कशा प्रकारे बघा मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी 3/4 अशा प्रकारे लिहू शकता मित्रांनो. तर 3 न 4 ला भागले असता बघा या ठिकाणी 3×1 = 3 हा भाग जातो मित्रांनो. 4तून 3 वजाबाकी करा, उरले किती मित्रांनो 1. 1 ही काय आहे त्या ठिकाणी बाकी आहे. 1 वरील 1 काय हा भागाकार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं असेल तर जो भागाकार असेल तो म्हणजे आपला पूर्णांक असेल. पूर्णांक म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे, पूर्ण भाग गेलेला आहे.
पुन्हा ह्या ठिकाणी काय मित्रांनो अशा प्रकारे लिहायचं आहे बघा. ह्या 4 ला 3 न पूर्ण भाग गेलेला नाही म्हणजे बाकी शून्य उरली काय शून्य उरलेली नाही म्हणजे बाकी शून्य उरत नसेल शिल्लक राहत नसेल तर पूर्ण भाग गेलेला नाही. पूर्ण भाग गेला नसेल तर त्या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार होतो. म्हणजे पूर्ण भाग गेलेला भाग हा या ठिकाणी 1 लिहायचे मित्रांनो. कोणत्या संख्येनं भागलं होतं आपण 3 ही संख्या खाली लिहायची मित्रांनो. आणि जी बाकी आहे बाकी कुठे लिहायची मित्रांनो वर. ही बाकी ही वर लिहायचं आहे. ही बाकी आहे मित्रांनो आणि हा काय मित्रांनो भागाकार आहे भागाकार. तर त्या प्रकारचं आणखी उदाहरण बघा मित्रांनो. 7 भागिले 25 7च्या पाड्यामध्ये 25 नाही पण 7 ने 3 चा भाग जातो मित्रांनो. तर 7 त्रिक 21 मित्रांनो. तर 25 तून 21 वजा करा शिल्लक किती मित्रांनो 4. ही बाकी शिल्लक आहे. जर बाकी शून्य शिल्लक येत नसेल तर पूर्ण भाग गेलेला नाही म्हणजे ह्या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार होतो. आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक लिहायचा कसा मित्रांनो तर अशा प्रकारे बघा. तर जो पूर्ण भाग गेलेला आहे तो अंक म्हणजे पूर्ण लिहायचा. या ठिकाणी काय मित्रांनो अशी भाग करायची एक लाईन मारायची. कोणत्या संख्येनं भागलेलं आहे बघा म्हणजे 7 या संख्येनं भागलेलं आहे. 7 कुठे लिहायचं मित्रांनो खाली लिहायचं. आणि जी बाकी शिल्लक आहे मित्रांनो बाकी कुठे लिहायचं मित्रांनो वर लिहायचं. म्हणजे ही म्हणजे पूर्णांक संख्या आहे आणि हा म्हणजे अपूर्णांक संख्या आहे. म्हणजे एकंदरीत या संख्येला पूर्णांक युक्त अपूर्णांक ही संख्या म्हणतात. म्हणजे ही संख्या अपूर्णांक आणि ही संख्या म्हणजे काय अपूर्णांक. म्हणजेच काय पूर्णांक युक्त अपूर्णांक. आपल्याला या संख्येची बेरीज ही शिकायची आहे. आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक या अपूर्णांकाची बेरीज शिकायची आहे मित्रांनो. सुरुवातीला व्यवहारी अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. म्हणजे 7 भागिले 30 7 या संख्येच्या पाड्यामध्ये 30 ही संख्या नाही मित्रांनो म्हणजे पूर्ण भाग जाणार नाही. 7 चा पाडा 4 पण 7 चोक 28 शिल्लक मित्रांनो किती आहे 2. दोन्ही किती मित्रांनो बाकी आहे बघा. पूर्ण भाग म्हणजे काय मित्रांनो भागाकार असेल मित्रांनो. तर पूर्णांक युक्त अपूर्णांकात लिहायचे असेल तर भागाकार जो आहे तो म्हणजे पूर्णांक संख्या असेल. पुन्हा कोणत्या संख्येनं भागले आहे 7 न भागलेले आहे आणि बाकी जे शिल्लक आहे ते कुठे लिहायचे मित्रांनो वर. तर अशा प्रकारे जे आलेले आहे ते आपला काय पूर्णांक युक्त अपूर्णांक ही संख्या आलेली आहे. मग पूर्णांक युक्त अपूर्णांक या संख्येला पूर्णांक युक्त अपूर्णांक या संख्येला पुन्हा आपल्याला जर व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे असेल तर मांडणी अशा प्रकारे करा मित्रांनो. या 2 संख्यांचा गुणाकार या 2 संख्यांचा गुणाकार आणि जे वरची संख्या जी शिल्लक आहे मित्रांनो अंशामधील ती काय करा प्लस करा. म्हणजे त्या ठिकाणी 4 म्हणजे पूर्ण भागलेला आहे. कोणत्या संख्येने भागले आहे तर 7 या संख्येने भागलेला आहे. आणि बाकी किती शिल्लक आहे मित्रांनो तर बाकी ही 2 शिल्लक आहे. म्हणजे बाकी काय करायची मित्रांनो प्लस करायची. आणि छेदामध्ये काय मित्रांनो 7 ला 7 लिहायचं. बघा या ठिकाणी 4 7 28 28 आणि 2 दोघांची मित्रांनो बेरीज करा. 4 7 28 आणि 2 मित्रांनो 30 भागिले 7 अशा प्रकारे आपल्याला व्यवहारी अपूर्णांक मिळालेला आहे बघा. या ठिकाणी काय करा पुढील 2-3 उदाहरण बघा. 2 3/5 पुन्हा 7 1/2 पुन्हा 8 3/4 पुन्हा 9 1/3. तर मित्रांनो या प्रत्येक उदाहरणामधील प्रत्येक अपूर्णांक युक्त अपूर्णांक या अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. तर ह्या ठिकाणी ह्या दोघांचा गुणाकार आणि जी संख्या अंशामध्ये ती काय मित्रांनो बेरीज करायचं. म्हणजे दोन्ही 10 10 आणि 3 काय मित्रांनो 13 होते मित्रांनो. आणि खाली काय मित्रांनो 5 ला 5 लिहा. पुन्हा 2 चा पाडा 7 पर्यंत बेसाठी 14 जे वरची जी संख्या आहे ती काय करा मित्रांनो बेरीज करा. म्हणजे 14 आणि 1 मित्रांनो 15 2 ला 2 शिल्लक घ्या. पुन्हा हे 4 दशांश तसे मित्रांनो 4 आठम 32 आणि 3 काय मित्रांनो 35. तर अशा प्रकारे 35/4 पुन्हा हे 3 दशांश तसे मित्रांनो छेदामध्ये लिहा बघा. पुन्हा 3 9 27 आणि काय होते 28. तर अशा प्रकारे पूर्णांक युक्त अपूर्णांकाला आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येते. तर ह्या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज शिकणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो पूर्णांक युक्त अपूर्णांक या अपूर्णांकाची बेरीज करताना लक्षात घ्यायचे मित्रांनो पूर्णांक युक्त अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे आहे. आणि पुन्हा आपल्याला जो नियम माहिती आहे त्या नियमाप्रमाणे गणित सोडवायचे आहे. तर
व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना जो छेद आहे छेद जशास तसा लिहायचा मित्रांनो, आणि ह्या छेदाची आणि जो पूर्ण भाग गेलेला आहे त्या दोघाचा गुणाकार, बेदोनी 4 आणि अंशामधील संख्या ही बेरीज करायची आहे. एक स्टेप बघा मित्रांनो, म्हणजे हे 2 गुणिले 2 लिहायचं मित्रांनो, प्लस 1 हा अंक लिहायचा आहे. पुन्हा प्लसला प्लस, हा जो छेद जशास तसा मित्रांनो या दोघाचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 4 प्लस 1 अशा प्रकारे मांडणी करायची आहे. तर बेदोनी 4 आणि 1 काय मित्रांनो या ठिकाणी 5 भागिले 2 प्लस बेचोक 8 दोघाचा गुणाकार प्लस 1 म्हणजे 9/2 अशा प्रकारे गणित आपल्याला मिळालेले आहे. आणि व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आपण शिकलेली आहे मित्रांनो. छेद हा कसा आहे, समान आहे. जर छेद समान असेल तर छेद हा एकच लिहायचा मित्रांनो, आणि जी वरी अंश आहे 5 + 9 या दोघांची बेरीज अंशामध्ये करायचं. 5 आणि 9 किती मित्रांनो, 14/2. तर बे 7 14. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करताना सुरुवातीला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे आहे मित्रांनो. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करताना सुरुवातीला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे आहे. तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना छेद जो आहे छेद जशास तसा लिहायचा मित्रांनो, त्या दोघाचा गुणाकार बेदोनी 4 आणि जी अंशातली संख्या काय करा मित्रांनो, बेरीज करा. बेदोनी 4 आणि 1 मित्रांनो 5 या ठिकाणी प्लस कोण मित्रांनो 2 जशास तसे लिहायचे मित्रांनो, त्या दोघाचा गुणाकार बेचोक 8 आणि वरचा जो अंश आहे त्याची बेरीज बेचोक 8 आणि 1 मित्रांनो 9 प्लस घ्यायचं मित्रांनो. पुन्हा ही छेदामध्ये संख्या जशास तशी 3 हा छेदामध्ये मित्रांनो लिहा. 3 1 3 दोघाचा गुणाकार आणि वरील संख्या काय करा मित्रांनो, प्लस करा. 3 1 3 आणि 1 मित्रांनो 4 प्लस छेदामध्ये कोण आहे मित्रांनो, 3 ही संख्या आहे बघा. त्या दोघाचा गुणाकार 3 1 3 आणि जे वरची संख्या मित्रांनो काय करा, प्लस करा. म्हणजे 4/3 अशा प्रकारे गणित आलेलं आहे बघा. पुन्हा या दोघाचा विचार केला असता बघा, तर हा दोघाचा छेद हा कसा मित्रांनो, समान आहे. जर छेद हा समान असेल तर अपूर्णांकाची बेरीज करताना छेद हा एकच लिहायचा मित्रांनो, आणि अपूर्णांकाची बेरीज अशा प्रकारे वर लिहून घ्यायचा आहे. म्हणजे 5 + 9. पुन्हा जर तिकडचा विचार करायचा असेल मित्रांनो, तर ह्या दोघांची जी अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर ह्या दोन अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर ह्या दोघांचा छेद सुद्धा काय मित्रांनो समान असेल तर छेद हा एकच लिहायचा, आणि जो वरील अंश जशास तसा लिहायचा मित्रांनो. 4 + 4. पुन्हा 5 आणि 9 दोघांची जर बेरीज केला असता मित्रांनो या ठिकाणी 14/2 प्लस पुन्हा 4 आणि 4 8/3. तर जर भाग जात असेल मित्रांनो अंश आणि छेद तर भाग द्यायचा आहे. म्हणजे बे 1 बे 7 14. शेवटचं उत्तर किती आहे मित्रांनो या ठिकाणी 7/1 प्लस 8/3. या दोन अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर या ठिकाणी छेद हा समान नाही. छेद हा समान नसेल तर त्रिपा गुणाकार करून उदाहरण सोडवावे. म्हणजे त्रिपा गुणाकार म्हणजे काय, पहिल्या अपूर्णांकाचा अंश दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद त्या दोघांचा गुणाकार 7×21 प्लस पुन्हा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे 8×1 मित्रांनो, आणि दोन्ही अपूर्णांकाचा छेदाचा गुणाकार छेदामध्ये 1×3 पुन्हा 21 + 8 म्हणजे 29/3 अशा प्रकारे ह्या गणिताचं शेवटचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे उदाहरण सोडवता वेळेस काय करा मित्रांनो, व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे आहे आणि स्टेप बाय स्टेप सोडा मित्रांनो. अतिशय प्रश्न सोपा आहे मित्रांनो. यामधील शेवटचा भाग म्हणजे कोणता, एक काय असतो, एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक येतो आणि सोबत काय असतो, व्यवहारी अपूर्णांक येतो. म्हणजे कशा प्रकारे बघा, तर 2 1/5 + 7/5 म्हणजे हा जो आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि हा जो आहे व्यवहारी अपूर्णांक आहे, त्या दोघांची बेरीज करायची असेल मित्रांनो अतिशय सोपा भाग आहे. जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा भाग आहे किंवा हा अपूर्णांक किंवा ही संख्या आहे त्या संख्येला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. आणि ते रूपांतर म्हणजे जो छेद आहे छेद जशास तसा त्या दोघाचा गुणाकार आणि जो अंश आहे त्याची काय करा मित्रांनो बेरीज. म्हणजे 5 2 10 10 आणि वरचा 1 मित्रांनो 11. या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर झालेलं आहे प्लस 7/5 जशास तसं. पुन्हा दोन अपूर्णांकाची बेरीज करायची असेल, छेद जर समान मित्रांनो असेल तर छेद हा एकच छेद लिहायचा मित्रांनो, आणि अंशातली बेरीज अंशामध्ये 11 आणि 7 मित्रांनो या ठिकाणी 18/5. ही संख्या कोणत्याही दोन्ही संख्या पाड्यात नाहीत मित्रांनो, त्यामुळं कोणत्याही संख्येने भाग द्यायची आवश्यकता नाही. तर मित्रांनो या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांक आहे, या अपूर्णांकाला काही करायचे नाही. पुन्हा ह्या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक
आहे तर त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजे 2/5 जशास तसं प्लसला प्लस घ्यायचं मित्रांनो. या ठिकाणी जी छेदामधील संख्या जशास तसं लिहायचं. पुन्हा छेद आणि ही जी संख्या आहे दोघाचा गुणाकार 7 त्रिक 21 आणि वरचा एक काय मित्रांनो 22. पुन्हा जर ह्या दोन अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर छेद हा समान नाही. जर छेद हा समान असेल तर छेद समान करून घ्या. छेद समान करून घ्यायचं असेल मित्रांनो 5 आणि 7 कोणत्या पाड्यात एकाच नाही मित्रांनो. त्यामुळे छेद समान करून घेऊ नका. तर या ठिकाणी त्रिपा गुणाकार करून ही क्रिया करायची आहे. 2 चा पाडा 7 पर्यंत 2 7 14 मित्रांनो प्लस 22 चा पाडा 5 पर्यंत 22 5 110 भागिले 5 चा पाडा 7 पर्यंत 5 7 35. तर ह्याची बेरीज केली असते मित्रांनो 110 आणि 14 काय मित्रांनो 124 भागिले 35. ही संख्या कोणत्या पाड्यात नाही मित्रांनो. म्हणजे शेवटचं उत्तर किती आहे 124/35. मित्रांनो यामध्ये शेवटचा प्रकार हा आहे म्हणजे 5/2 + 7. तर या ठिकाणी हा अपूर्णांक आहे आणि ही पूर्णांक संख्या आहे. त्या दोघांचा जर बेरीज या दोन संख्याची बेरीज करायची असेल तर त्या 7 ही संख्या पूर्णांक जी संख्या आहे म्हणजे पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्येच्या छेदात काय नाही म्हणजे काय असतो 1 असतो. पुढील तुम्हाला क्रिया येते मित्रांनो. जर छेद समान असेल तर त्रिपा गुणाकार करा. 5 1 5 प्लस 7 2 14 मित्रांनो आणि छेदाचा गुणाकार छेदामध्ये 2 1 2 14 आणि 5 मित्रांनो या ठिकाणी 19/2 अशा प्रकारे आपल्याला गणित सोडवता येते. पुढील गणित बघा या ठिकाणी 5 + 3/4. तर ही पूर्णांक संख्या आहे. तो काय असतो अपूर्णांक आहे मित्रांनो. पण पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये काय नाही म्हणजे मित्रांनो किती असते 1 असते. तर आपल्याला हे गणित सोडवता येते मित्रांनो. पाहून तो 20 + 3 1 3 मित्रांनो भागिले 1 4 4 20 आणि 3 मित्रांनो 23/4 अशा प्रकारे शेवटचं उत्तर आलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणचे काही उदाहरण सोडून बघा. 2/4 + 3/4 + 1/4 + 1/4. पुन्हा मित्रांनो 2/5 + 11 2.1/2 5.1/2. त्या आपलं उदाहरण मित्रांनो 5 + 2.1/4 आणि शेवटचं मित्रांनो 2/5 + 1.1/2. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी उदाहरण तुम्हाला दिलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि आवडला असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.